मराठवाड्याची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखला जातो. बाळासाहेब ठाकरे यांना सुरुवातीपासूनच ज्या जिल्ह्याने साथ दिली असा अभेद्य असणारा शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा संभाजीनगर जिल्हा. शिवसेना पक्षफुटीनंतर या जिल्ह्यातील समीकरणे बरीच बदललेली आपल्याला दिसतात. नेमके कोणते उमेदवार आणि कोणते पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे? प्रमुख लढत ही महाविकास आघाडी व महायुती यामध्ये होणार असली तरी पण मनोज जरांगे फॅक्टर व तसेच MIMचा काय प्रभाव या निवडणुकीमध्ये असणार आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी एकूण 9 मतदारसंघ आहे. यातील पहिला मतदारसंघ आपण बघणार आहोत गंगापूर खुलताबाद मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार म्हणून भाजपाचे प्रशांत बंब हे काम करत आहेत. भाजपाचे प्रशांत बंब हे 3 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहे. त्यांनी प्रथम वेळेस अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती व अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेच्या अण्णासाहेब माने यांचा पराभव केला होता. त्यानंतर सलग ते 2दा भाजप या पक्षाकडून निवडून आले आहेत. प्रशांत बंब यांचा सामना यावेळेस राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांच्याबरोबर होणार आहे. राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण हे रिंगणात असणार आहेत. सतीश चव्हाण हे विधान परिषदेवर पदवीधर आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवलेला आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. प्रशांत बंब यांचा 3 वेळेस आमदार आणि त्यांचा गाव पातळीवर असलेला जनसंपर्क ही त्यांच्या जमेची बाजू आहे. या 2 उमेदवारातून कोण बाजू मारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे पैठण. पैठण हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला राहिलेला आहे. 1995 पासून 2009चा अपवाद वगळता शिवसेनेचा आमदार हा सातत्याने निवडून येत आहे. या मतदारसंघातून 5 वेळेस संदीपान भुमरे हे निवडून आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे निवडणुकीत आहेत. तर विलास भुमरे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्यासमोर उभे असलेले दत्तात्रय गोडे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे. ते संदीपान भुमरे यांचे कट्टर विरोधक आहेत. संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे व दत्तात्रय गोडे हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असले तरी विलास भुमरे यांचं पारडं थोडं जड मानलं जात आहे. कारणही तसंच आहे. संदीपान भुमरे यांनी तयार केलेली कार्यकर्त्याची फळी ही विलास भुमरेंच्या बाजूने उभी राहिलेली आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसते. ही कार्यकर्त्यांची फळी विलास भुमरेसाठी जमेची बाजू असल्याचे मानले जात आहे. तर दत्ता गोडे हे महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कसे काम करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या 2 उमेदवारातून पैठणचा गड कोण काबीज करेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे संभाजीनगर पश्चिम. या मतदारसंघातून राजू शिंदे उद्धव ठाकरे सेनेकडून तर संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे सेनेकडून निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत. संजय शिरसाट यांनी या मतदारसंघामध्ये सलग 3 विजय मिळवत चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये संजय शिरसाट यांनी आपल्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवून दिले होते. तेच मताधिक्य यंदा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टिकवता येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. राजू शिंदे यांनी नुकताच निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. संजय शिरसाट यांना देखील ही निवडणूक पक्षफुटीनंतर म्हणावी तितकी सोपी नसणार आहे आणि कोण या निवडणुकीमध्ये बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे संभाजीनगर पूर्व. संभाजीनगर पूर्व या मतदारसंघातून विद्यमान आमदार भाजपाचे मंत्री अतुल सावे हे निवडणूक लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून लहू शेवाळे हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तर MIM या पक्षाकडून माजी खासदार इम्तियाज जलील ही निवडणूक लढवणार आहेत. या विधानसभा क्षेत्रातील निवडणूक दिसताना जरी तिरंगी दिसत असली तरी मुख्य लढाई ही अतुल सावे व इम्तियाज जलील या 2 उमेदवारांमध्ये होणार आहे. या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार स्थानिक राजकारणाची गणितं जुळवून आपला विजय निश्चित करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे संभाजीनगरमध्ये या मतदारसंघात महायुतीकडून म्हणजे शिंदे सेनेकडून प्रदीप जयस्वाल हे मैदानात असणार आहे. तर महाविकास आघाडीकडून ऐन वेळेस उमेदवारीमध्ये बदल झालेले बाळासाहेब थोरात हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. उद्धव ठाकरे सेनेकडून माजी आमदार किशनचंद तनवानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु स्थानिक राजकारणामुळे किशनचंद तनवानी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली व अंबादास दानवे यांनी ऐन वेळेस बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करत रिंगणात उतरवले आहे. या तिरंगी लढतीमध्ये जनता आपलं बहुमोल मत कोणाच्या पारड्यात टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे कन्नड. या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उदयसिंग राजपूत हे निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणारे आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून संजना जाधव या रिंगणात असणार आहेत. संजना जाधव या भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या पत्नी आहेत व त्यांच्यासमोर हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणुकीला त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत. संजना जाधव यांनी नुकताच निवडणुकीच्या तोंडावर भाजप या पक्षामधून शिंदे सेना या पक्षामध्ये प्रवेश करत निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यानंतर पुढील उमेदवार आहे हर्षवर्धन जाधव. हर्षवर्धन जाधव हे कन्नड या मतदारसंघातून 2 वेळेस निवडून गेलेले आहेत. हर्षवर्धन जाधव हे एकदा शिवसेनेकडून तर एकदा मनसे या पक्षाकडून निवडणूक लढवत विधानसभेमध्ये गेले होते. 2019ला हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभेची तसेच लोकसभेची देखील निवडणूक लढवलेली होती. लोकसभेची निवडणूक लढवताना हर्षवर्धन जाधव यांनी 3 क्रमांकाची मते मिळवलेली होती. त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे वैजापूर. वैजापूर या मतदारसंघातून शिंदे यांना पक्षफुटीमध्ये साथ देणारे रमेश बोरनारे यांना शिंदे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून रमेश बोरनारे हे निवडणूक लढवत आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेकडून दिनेश परदेशी हे निवडणूक लढवत आहेत. या 2 सेनेपैकी वैजापूरची जनता कुणाच्या पारड्यात आपलं मताचं दान टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड. सिल्लोड या मतदारसंघातून शिंदे सेनेकडून अब्दुल सत्तार हे निवडणूक लढवणार आहेत. अब्दुल सत्तार यांच्यासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेकडून सुरेश बनकर हे निवडणुकीच्या मैदानामध्ये असणार आहेत. सुरेश बनकर यांनी नुकताच भाजपमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेमध्ये पक्षप्रवेश घेतला. पक्षप्रवेश घेतल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे. अब्दुल सत्तार यांच्यासमोर एक कडवं आव्हान म्हणून ते मैदानामध्ये उभे आहेत. मंत्री अब्दुल सत्तार व भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अब्दुल सत्तार यांच्याविषयीची नाराजगी व्यक्त केलेली आहे. त्याचप्रमाणे अब्दुल सत्तार यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी न होण्याचे देखील कळवलेले आहे. मंत्री अब्दुल सत्तार या स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांची नाराजगी कशी दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे की ही नाराजगी त्यांच्या अंगलट येते ते देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे फुलंब्री. फुलंब्री या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाकडून विलास आवताडे हे मैदानात असणार आहे, तर त्यांच्यासमोर महायुतीकडून म्हणजे भाजपकडून अनुराधा चव्हाण या मैदानात असणार आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांची नियुक्ती राजस्थान येथील राज्यपाल या पदावरती भाजपाकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजपाकडून अनुराधाताई चव्हाण यांना हरिभाऊ बागडे यांच्या जागेवरती संधी देण्यात आलेली आहे. विलास आवताडे यांच्या तुलनेत भाजपाच्या अनुराधाताई चव्हाण यांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड मानलं जात आहे. हे होते संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघ. कोणत्या मतदारसंघामध्ये कुणाचं पारडं जड आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि संभाजीनगर जिल्हा पुन्हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला राहणार की इतर कोणाचा बालेकिल्ला होणार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण व नवनवीन माहितींच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.